उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाराणसीत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी देवेंद्र फडणवीस वाराणसीत प्रचार करतायत। दरम्यान फडणवीसांनी काल भैरवासह काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं। बाबा विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक वेळी वेगळी अनुभूती मिळते असा अनुभव फडणवीसांनी सांगितला। तसंच आम्ही निवडणुकीपुरता कार सेवक नाही, आता निवडणूकही नीट झाली आहे आणि अयोध्येतील राम मंदिरही तयार झाले, त्यामुळे श्रीराम मंदिराचंही दर्शन घेणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी थेट वाराणसीतून बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांनी। मला अतिशय मनापासून आनंद आहे की आज विश्वनाथांचं दर्शन मला घेता आलं आणि यापूर्वी देखील मी घेतलेलं आहे, पण प्रत्येक वेळी बाबा विश्वनाथांना भेटल्यानंतर आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळी अनुभूती मिळत असते। आणि मग आता इथे आलो आहे तर जवळच अयोध्या देखील आहे आणि मंदिर बनत असताना त्या ठिकाणी गेलो होतो, पण बनल्यानंतर जाऊ शकलो नव्हतो, त्यामुळे मी विचार केला की आता तिथलंही दर्शन आपण घ्यावं, त्यामुळे तेही दर्शन मी घेणार। कार सेवक ते आता मंदिर बनल्यानंतर जात आहे, या मुद्द्याचं राजकारण देखील मोठं झालं। आता निवडणुकाही संपल्यात, सगळं संपलंय, नेमकं आता जात नाही, आम्ही काही निवडणुकीपुरतं कार सेवक नाही, निवडणुकीपुरतं रामसेवक नाही, म्हणजे ज्याला चुनावी हिंदू म्हणतात तसे आम्ही नाही आहोत। आम्ही रामाला मानणारे आहोत आणि म्हणूनच निवडणूक वगैरे सगळी नीट झाली आहे, आता रामाचं दर्शन घेतोय। खूप खूप धन्यवाद। राम दर्शनाला सगळ्या गोष्टी पार पडल्यानंतर आपण जातोय। इतरही अनेक मुद्द्यांवर त्यांनी बोललो होतं, मात्र आत्ता पहिल्यांदाच अयोध्येचं राम मंदिर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अयोध्येत जाऊन दर्शन घेतील। हर्षल राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, वाराणसी।